झरी तालुक्यात शेतकरी न्याय यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। वणी विधानसभा मतदारसंघातील समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। वनोजा देवी येथील जानामाय कासामाय देवीच्या दर्शनाने यात्रेची सुरुवात झाली। स्वतंत्र दिनानिमित्त 2 दिवसासाठी ही यात्रा स्थगित करण्यात आली असून 16 ऑगस्ट पासून यात्रा पुन्हा सुरू होणार आहे। आम्ही ही शेतकरी न्याय यात्रा मारेगाव वनोजा देवी इथून सुरुवात केली। 3 दिवस ही यात्रा मारेगाव मध्ये अनेक गावात गेली। अनेक गावातील लोकांनी आम्हाला निवेदन दिले। रस्त्याचे विषय, बांधण रस्त्याचे विषय, शाळेची बस येत नाही, शाळेत शिक्षक नाही, वॉटर फिल्टर आहे पण त्याच्यात पाणी येत नाही, वीज बिल खूप महाग झाले, इलेक्ट्रिकचे बिल जास्त येऊन राहिले, असंख्य असे विषय, रस्त्याचा विषय, पुलाचा विषय, असा एकही विषय मला असं वाटला नाही की या 10 वर्षामध्ये कुठल्या गावातले लोक सुखी झाले की त्यांना काहीतरी चांगलं मिळत आहे। आता राजूभाऊने सांगितलं सतपल्ली ते वटोली 2 कोटी रुपयेचा जो पूल होता, या आमदारांनी तो मंजूर झालेला पूल रद्द केला आणि हे भाजप लोक विकासाच्या गोष्टी करतात। मंजूर झालेले कामं रद्द करायचे, याला विकास म्हणतो कोणी? भाषण दिले मोदी साहेबांनी खूप मोठे मोठे, तुम्ही ऐकले असेल 2014ला, भाई और बहनों किसानों का कर्जा माफ करेंगे, उनकी आय से रुपये डबल करेंगे, म्हणजे तुमच्या उत्पन्नाला डबल भाव मिळेल, बोलले की नाही? तुमच्या खात्यात 15-15 लाख रुपये येईल, वीज बिल माफ होईल, गावात एकही बेरोजगार राहणार नाही, गावात सगळ्यांना घरकुल मिळेल, असंख्य अशा गोष्टी बोलून त्या लोकांनी आपल्याला फसवलं आणि आपण फसलो। हे आपल्याला मान्य करावं लागेल की आपण फसलो आणि ते 10 वर्षापासून आपल्याला जे झळत आहे। आज तुम्ही बघा, इलेक्ट्रिकचे बिल येतं की नाही जास्त, गॅसचं वाढलं की नाही भाव, तेलाचे भाव वाढले की नाही, खाद्यतेलाचे भाव वाढले की नाही, गॅस वाढला की नाही, पेट्रोल डिझेल वाढलं की नाही, तुमच्या शेतीच्या अवजारावर जीएसटी लावलं म्हणजे 500 रुपयाचा डागर असेल तर तो 700 रुपयाचा झाला, 650-700 रुपयाचा डीएपी आज 2022 वर गेला की नाही? तुमचं सोयाबीन, कापूस, तूर, मिरची भाव मिळाला? भाव नाही, काय नाही, नुसतं खोटं बोलायचं, लोकांना चिवटं बनवायचा धंदा यांनी लावला होता। पण तुम्ही जो या लोकसभेमध्ये त्यांना धडा शिकवला